गॅसवर कुकर गरम करायला ठेवून त्यामध्ये 4 मोठे चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतले आहेत ते घालायचे। तेलामध्ये 2 मिनिटं फ्राय करायचे। एका ताटामध्ये काढायचे। त्यानंतर त्याच तेलामध्ये स्क्रीनवर दिले आहेत ते सर्व खडे मसाले घालायचे। अर्धा मिनिट परतायचे। 2 मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची। आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतायचं। 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो थोडंसं मीठ घालून मऊसूद होईपर्यंत परतायचं। 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे बिर्याणी मसाला, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा हळद घालायची। कच्चेपणा जाईपर्यंत परतायचं। 2 चमचे फेटलेलं दही घालायचं। तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। फ्राय करून घेतलेले बटाटे, थोडीशी पुदिन्याची पाने घालायची। 2 मिनिटं परतायचं। 1 ग्लास तांदूळ स्वच्छ धुवून घेतलाय तो घालायचा। सोबत पुदिन्याची पाने, कोथिंबीर घालायची, परतून घ्यायची। ज्या ग्लासने तांदूळ घेतले होते त्याच ग्लासने 1.5 ग्लास पाणी घालायचं। चवीनुसार मीठ घालून मिक्स करायचं। झाकण लावून मध्यम आचेवरती 2 शिट्ट्या करायच्या आणि कुकर थंड करून घ्यायचा। झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त चटपटीत आणि मोकळी आलू बिर्याणी बनवून तयार आहे। रायत्यासोबत सर्व करायची। एकदा नक्की बनवून पहा।